नमस्कार. आज आपण एका इतरांसाठी साध्या आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. सकाळी एक न्यूज पाहिली आणि प्रथमतः मला शॉक बसला. त्याचं कारण असं की अत्यंत गोपनीय पद्धतीने आणि अत्यंत सतर्कतेने आणि कठोर नियमावलीमध्ये अंमलबजावणी झालेली आणि होणारी नीट एक्झाम रद्द झाली आणि ती पुन्हा घेतल्या जाणार. आता प्रश्न असा पडला मला की ही परीक्षा काही एखाद्या बोर्डातर्फे किंवा एखाद्या जिल्ह्यातर्फे किंवा एखाद्या शाळेतर्फे आयोजित केलेली नसते. एकंदरीत केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर किंवा त्यांच्या मध्यस्थीनुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही परीक्षा घेतली जाते. भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणून गणल्या जाते, ज्यामधून देशाचे भवितव्य एकतर वैद्यकीय क्षेत्र आणि इंजिनिअरिंग क्षेत्र दोन क्षेत्रासाठी निवडल्या जाते. अशी ही महत्वाची असणारी परीक्षा, ज्या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र कष्ट करतात, सातत्याने 2 वर्ष किंवा काही पालक, आता पालकाच्या अट्टासापायी 8वी पासून त्याची तयारी करणारे असे काही पालक आहेत की आपल्या लेकरांचा चांगला उच्च डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं यासाठी फाउंडेशन कोर्स लावून सुद्धा तयारी करून घेतात. मग या 5 वर्षाची त्यांची जी काही मेहनत आहे ती मेहनत सकाळी यूजीसीच्या पत्रानुसार किंवा त्या रद्द पत्रानुसार वाया गेली. याचं कारण असं की आपल्याकडे एक परीक्षेची पद्धत आहे इंग्रज काळापासून चाललेली, ती म्हणजे वर्षभर घोकायचं आणि 3 घंट्यात वकायचं. मग वक्ताना तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक याचा कुठलाही विचार न करता ते परीक्षा लिहायची. म्हणजे वर्षामध्ये जर तुम्ही जे काही घोकला असेल ते 3 घंट्यात तुम्हाला त्या परीक्षेमध्ये वक्ता जर नाही आलं, म्हणजे लिहिता जर नाही आलं किंवा मांडता जर नाही आलं तर तुम्ही अभ्यास नाही केलं हे सिद्ध होतं. बरं, ठीक आहे, काही परिस्थितीवर मात देऊन विद्यार्थी त्या ठिकाणी पेपर लिहितात. काही जणांनी अभ्यास केलेला असतो, खूप स्ट्रगल केलेला असतं, खूप मेहनत घेतलेली असते आणि त्या ठिकाणी ती गुणवत्ता स्वतःची सिद्ध करण्यासाठी ते स्वतःला पूर्णपणे झोकून देतात. मग आता हे सगळं केलं असताना आज जेव्हा अचानकपणे ती परीक्षा रद्द झाली असं डिक्लेअर केलं जातं, तेव्हा या 22 लाख विद्यार्थ्यावर किती मोठ्या प्रमाणात मानसिक दडपण निर्माण झाला असेल याचा गांभीर्याने विचार प्रथमतः शासनाने किंवा ह्या यंत्रणेने केला पाहिजे. राहिला प्रश्न दोष द्यावा कुणाला. इथं एसआयटी समिती स्थापन होऊ शकते, सीबीआय स्थापन होऊ शकतं, गठीत केल्या जाऊ शकते, कारवाया होऊ शकतात, काही जणांचं निलंबन होऊ शकतं, एखाद्या जणाला जेलमध्ये टाकल्या जाऊ शकतं. परंतु या 22 लोकांवर कारवाई झाली किंवा केल्या गेली असेल तर यामुळे ज्या 22 लाख विद्यार्थ्यांनी आणि त्या 22 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनी जो मानसिक त्रास सहन केला होता त्याची भरपाई केल्या जाऊ शकते का? कारण असं की मी एका परीक्षा सेंटरला मागच्या 3 मेच्या दिवशी गेलो होतो. परंतु त्या ठिकाणी सेंटरला गेले असताना मी असं पाहिलं की त्या विद्यार्थ्यासोबतची पेन, सोबतची म्हणतोय बरं का, विद्यार्थ्याची पेन, त्याची बांगडी, अदरवाईज हातातला नॅपकिन जो घाम पुसण्यासाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे मग सेंटर कसंही काय असं ना, पत्राचं जरी असेल तरी ते त्यांनी अलाउड केलं नाही. म्हणजे मग इतके काटेकोर आणि कठोर अंमलबजावणी किंवा इतकी सतर्कता पाळून ही परीक्षा घेतली जाते, तर मग तुमचे गोपनीय पेपर फुटू कसे शकतात हा प्रश्न सर्वांना पडणारा आहे का नाही, प्रश्न आहे का नाही. मग हा प्रश्न आहे. तर त्यामुळं या सर्व बाबीचा या ठिकाणी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यावर किंवा त्या याच्या पालकावर याचा परिणाम होऊ शकतो का नाही, या सर्व बाबीचा विचार केला तर नीट एक्झाम जी रद्द झाली, आज ती रद्द झाल्याच्या नंतर या 22 लाख विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर किंवा घरावर जो परिणाम झाला तो या ठिकाणी खूप विचार करण्यासारखा आहे. या सर्व बाबीचा विचार करून ही एक यंत्रणेची किंवा नियामक परीक्षा मंडळाचं अपयश ठरू शकतं, एवढं या ठिकाणी मी सांगू शकतो.